Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we will study GIS, that is Geographic Information System. So this is the last point of your unit number 6, and thus after this point, that is GIS, your syllabus will be completed. So we will go through what is meant by GIS. So GIS stands for Geographic Information System, and it is a computer based mapping tool that allows users to manipulate large sets of data as layers or themes. तर GIS याचा अर्थ काय, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. ज्या एरियाचा आपण सर्वे करतो त्या एरियाची पूर्ण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, आणि ती कशी असते, मॅन्युप्युलेट लार्ज सेट्स ऑफ डाटा ॲज लेयर्स, लेयर्समध्ये मिळते. आता हे काय लेयर्स आहेत ते आपण पुढं पाहणार आहोत. दीज थीम्स अपियर ॲज अ ग्राफिक्स ऑन अ बेस लेयर विच मे बी अ मॅप ऑर ऑर्थोग्राफिक एरियल फोटो. तर ही थीम कशा असतील, ऑर्थोग्राफिक एरियल फोटो टाईप किंवा मॅप टाईप असेल. सो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आर अ स्पेशल क्लास ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम that keep track not only of events, activities and things, but also of where these events, activities and things happen or exist. ॲक्च्युली हे कुठं घडतं किंवा जो काय आपण डाटा घेतलेला आहे याची सगळी डिटेल ही जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपल्याला मिळते. एखाद्या एरियाचा आपण सर्वे केला तर त्या एरियामध्ये समजा फक्त रोडचा मॅप पाहिजे, त्या एरियामध्ये रोड्स कसे कसे आहेत ते आपल्याला मिळू शकतो. त्या एरियामध्ये नदी कशी कशी ट्रॅव्हल करते त्याचा फक्त मॅप पाहिजे, तो आपण सेपरेट करू शकतो. त्या एरियामध्ये फक्त फॉरेस्ट एरिया किती आहे किंवा ग्रीन एरिया किती आहे याचं आपल्याला वेगळं पाहिजे असेल मॅप, तर तो आपल्याला मिळू शकतो. अशा प्रकारे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये वेगवेगळ्या लेयर्समध्ये आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम त्यामध्ये आपण डिफरन्स बिटवीन GIS, GPS अँड RS हे पाहणार. तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, RS रिमोट सेन्सिंग, GIS जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर GPS हे आपण काय पाहिलेलं आहे, अ सिस्टीम ऑफ अर्थ ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स विच कॅन प्रोव्हाइड प्रिसाइज 100 मीटर टू सब सेंटीमीटर. ते GPS याचा अर्थ काय आहे, तर अर्थच्या भोवती सॅटेलाइट्स रोटेट होतात, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या स्टेशनची एक्झॅक्ट पोझिशन आपण मिळवू शकतो. दॅट इज कम्स अंडर GPS. रिमोट सेन्सिंग यूज ऑफ सॅटेलाइट्स ऑर एअरक्राफ्ट टू कॅप्चर इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थ सरफेस. तर अर्थ सरफेसवरची इन्फॉर्मेशन कॅप्चर करण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट्स किंवा एअरक्राफ्ट्स हा रिमोट सेन्सरच्या द्वारे आपण कलेक्ट करतो. दॅट इज कम्स अंडर रिमोट सेन्सिंग. GISमध्ये सॉफ्टवेअर सिस्टीम्स विथ कॅपेबिलिटी फॉर इनपुट, स्टोरेज, मॅन्युप्युलेशन, ॲनालिसिस इज अँड आउटपुट डिस्प्ले ऑफ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन. तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये आपण काय करतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून इनपुट डाटा, ते डाटा स्टोरेज करतो, त्याच्यावर मॅन्युप्युलेशन केलं जातं. आणखीन मग आउटपुट त्याच्यापासून केलं जातं की ज्याच्या आधारे वेगवेगळे माहिती आपल्याला युजरला मिळू शकते. तर अशा प्रकारे हे GPS, GIS आणि RS याच्यामधील डिफरन्स आहे. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, इट इज GIS is computerized information system that allows for the capture, the storage, the manipulation, analysis, display and reporting of geographically referenced data. तर GIS म्हणजेच काय होतं, इट इज कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. ही कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे.
की ज्याच्यामध्ये अर्थ सरफेसवरचा डाटा कॅप्चर केला जातो, तो स्टोरेज केला जातो, त्याच्यावरती मॅन्युप्युलेशन केलं जातं, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि मग तो डिस्प्ले होतो आणखी लास्ट युजरकडे पाठवला जातो. द जिओग्राफिक इन्फॉर्मेशन इज ऑर्गनाइज्ड इन द फॉर्म ऑफ व्हेरियस लेयर्स ऑर स्ट्राटा ऑफ थीमॅटिक मॅप्स विथ देअर रिलेटेड ॲट्रिब्यूट्स. तर हा जो डाटा आहे हा आपल्याला वेगवेगळ्या लेयर्समध्ये मिळतो किंवा उपलब्ध होतो. दॅट इज जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. So geography information system can be used as a tool for any discipline which handles data that can be connected with geographical locating such as countries, regions, communities or coordinates. Next point, that is components of GIS. So GIS चे components काय काय आहेत? The major components of GIS is hardware, then software, data, people, procedure and network. So these are the components of GIS. बरोबर. यामध्ये फर्स्ट हार्डवेअर जे की आपण कॉम्प्युटर बेस्ड सगळं काम करणार, त्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपण वापरणार डाटा प्रोसेस करण्यासाठी. त्यानंतर हा डाटा पण महत्त्वाचा आहे, त्या एरियाचा ॲक्च्युअल डाटा काय आहे त्याचं प्रोसेसिंग होऊन मग नेट लास्ट युजर पीपलकडं जाईल. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ GIS. The components of GIS, the first part, that is hardware. The hardware is the computer on which GIS operates. तर हार्डवेअर म्हणजेच काय की एक कॉम्प्युटर असेल ज्याच्यावरती आपण GIS ऑपरेशन करणार. टुडे GIS सॉफ्टवेअर्स रन ऑन अ वाईड रेंज ऑफ हार्डवेअर टाईप्स. अलीकडे GIS सॉफ्टवेअर्स हे हार्डवेअर टाईप रन होत आहेत, फ्रॉम सेंट्रलाइज कॉम्प्युटर सर्व्हिस टू डेस्कटॉप कॉम्प्युटर्स यूज्ड इन स्टँड अलोन ऑर नेटवर्क कॉन्फिगरेशन. सो हार्डवेअर इज अ कॉम्प्युटर्स यूज फॉर GIS operations. Next data component, that is software. The GIS software provides the functions and tools needed to store, analyze and display geographic information. So the next component, that is software. The GIS software provides functions and tools needed for the GIS software. आपल्याला काय करतात? It provides tools for store, analyze, display geographic information. Key software components are tools for the input and manipulation of geographic information, a database management system, that is DBMS, tools that support geographic query, analysis and visualization, a geographical user interface GUI for easy access to tools. For example, ArcView, Arc Desktop, ArcGIS, Iridas. These are the softwares are used for. Next component, that is data. The possibly the most important component of GIS is data. तर डाटा त्या पर्टिक्युलर एरियाचा संपूर्ण डाटा हा मिळवला जातो आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे. जिओग्राफिक डाटा अँड रिलेटेड टॅब्युलर डाटा कॅन बी कलेक्टेड इन हाऊस ऑर परचेस्ड फ्रॉम अ कमर्शियल डाटा प्रोव्हायडर. पर्टिक्युलर एरियाचा डाटा हा मिळवला जातो किंवा सर्वे करून सर्वे केलेला जो डाटा असतो तो घेतला जातो, किंवा असं सर्वे करून डाटा कलेक्ट करून विकणारे पण असतात, जे डाटा प्रोव्हायडर असतात त्यांच्याकडून पर्टिक्युलर एरियाचा डाटा आपण घेणार. GIS will integrate special data with other data resources and can even use DBMS used by most organizations to organize and maintain their data to manage special data. तर हे DBMS किंवा ह्यांच्याकडून डाटा आपण कलेक्ट करणार, त्या डाटावरती नंतर प्रोसेस करणार सॉफ्टवेअरच्या मार्फत आणि तो डाटा आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याच्यामध्ये आपण
सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करणार की जो लास्ट युजरला त्याचा वापर होईल. द नेक्स्ट कंपोनंट दॅट इज पीपल. GIS technology is of limited value without the people who manage the system and develop plans for applying it to real world problems. आता GIS टेक्नॉलॉजी ही जी आहे याच्यामध्ये डाटा कलेक्ट केला जातो, त्याच्यावर प्रोसेस करून तो डाटा आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो. तर हे सगळं काम करण्यासाठी जे मॅन पॉवर लागते त्याशिवाय कामच होणार नाही. सो पीपल इज द इम्पॉर्टंट कंपोनंट. GIS users range from technical specialists who design and maintain the system to those who use it to help them perform their everyday work. तर जेव्हा GISचा वापर हे जास्तीत जास्त टेक्निकल लोक स्पेशालिस्ट करतात की ज्याच्या आधारे त्यांना पुढचं डिझाईन करता येईल. So next component that is methods. A successful GIS operators according to a well-designed plan and business rules, which are the models and operating practices unique to each organization. तर हा मेथड्स महत्त्वाचे आहेत. GISचा जो डाटा आहे हे वेगवेगळे लोक वापरतात. बिझनेसमॅन्स असेल, टेक्निकल पर्सन असतील, सायंटिस्ट असतील, तर त्यांना लागणारा त्यांच्या मेथडमध्ये डाटा उपलब्ध करून देणं हे सुद्धा महत्त्वाचं. इन धिस स्लाइड यू कॅन सी. तर हा आपला ओरिजिनल एरिया आहे, ज्या एरियाचा डाटा आपल्याला मिळालेला आहे. वर डाटा इथं असेल. त्यानंतर त्याचं सर्वे कंट्रोल पॉईंट्स, वॉटर फीचर्स, त्या एरियामध्ये पाण्याचे फीचर्स कुठं आहेत हा आपल्याला GISद्वारे त्याचं सेपरेशन केलेलं आहे. तर वेगवेगळ्या एरियाच्या बाउंड्रीज त्याचा वेगळा मॅप, ॲड्रेसेस त्याचा वेगळा मॅप, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम त्याचा वेगळा मॅप, इलेव्हेशन्स, बरोबर याच एरियाचं हे इलेव्हेशन्स. थोडक्यात हिली एरिया कुठं आहे, व्हॅलीज कुठं आहे हे तुम्हाला इथं दाखवलं आहे. इमेजरी सेक्शन्स. तर अशा प्रकारे हे GISमध्ये आपल्याला हा सगळा डाटा उपलब्ध होतो. तुमच्या लक्षात आलं असेल की GIS मार्फत एका एरियाचं वेगळं आपल्याला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये त्याचं सेपरेशन केलेलं आहे. बरोबर, ज्या एरियामध्ये फॉरेस्ट एरिया असेल त्याचं वेगळं सेपरेशन की त्या फॉरेस्टच्या लोकांना किंवा वेगळ्या स्टडीसाठी त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे ही GIS सिस्टीम. वी विल स्टडी ॲप्लिकेशन्स ऑफ GIS. GISचे ॲप्लिकेशन्स का आहेत. फर्स्ट ॲप्लिकेशन दॅट इज मॅप मेकिंग. Custom maps showing selected data layers can be displayed on the computer or generated as a hard copy product. एखादा एरियाचा मॅप आपल्याला पाहिजे त्या टाईपचा मॅप हा हार्ड कॉपी किंवा कॉम्प्युटरवरती सिलेक्ट केला तयार केला जातो, जसं आत्ताच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं. द युजर कॅन डिफाईन द स्केल अँड एरिया टू बी मॅप्ड. ज्या आपल्याला काय स्केलला पाहिजे, एरिया पाहिजे, तर युजर त्याचं स्केल ठरवेल. द डाटा लेयर्स कॅन बी ॲडेड ऑर डिलीटेड टू फिट द युजर्स रिक्वायरमेंट. तर त्यातला डाटा जो आहे त्यामध्ये काही ॲड पण केला जाईल किंवा जो नको असेल तो डिलीट पण केला जाईल ॲज पर युजर्स रिक्वायरमेंट, युजरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. मग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मॅप मेकिंगसाठी GISचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे साईट सिलेक्शन. व्हेअर इज द बेस्ट लोकेशन फॉर कंट्री, लँडफिल, अ न्यू रेस्टॉरंट और हायवे बायपास. एखादा आपल्याला नवीन साईट चालू करायची असेल तर साईट सिलेक्शनसाठी आपण GISचा वापर करू शकतो. बरोबर, समजा एखादा रोड आहे त्याला हायवे बायपास कसा करता येईल याच्यासाठी आपल्याला स्टडी करायचं असेल, एखादं नवीन रेस्टॉरंट तयार करायचं असेल, बरोबर, त्यासाठी साईटला काय काय आहे याचा अभ्यास आपण GIS वापरत करू शकतो. द GIS युजर फर्स्ट डिफाईन्स द साईट सिलेक्शन क्रायटेरिया. साईट सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे हे आपण ठरवायचं, त्याप्रमाणे आपल्याला GISवरून माहिती मिळेल. फॉर फायनलायझिंग अ लँडफिल साईट्स, लँडफिल साईट फायनलाइज करायची असेल तर जर क्रायटेरिया मे बी इन्क्लूड जिओलॉजी. आपल्याला लँडफिल साईट करायची त्यासाठी जिओलॉजिकल एरिया पाहिजे, सॉईलचं टाईप पाहिजे, करंट लँड्स यूज, आता तिथलं जमीन कशासाठी वापरली जाते हे आपल्याला मिळेल. लोकेशन ऑफ प्रोटेक्टेड लँड्स, ती लँड्स प्रोटेक्ट आहे किंवा नाही अशा प्रकारची माहिती आपण सिलेक्ट करू
शकतो लँडफिल साईट सिलेक्शनसाठी. थोडक्यात काय कोणत्याही प्रकारची साईट सिलेक्ट करण्यासाठी GIS चा वापर. नेक्स्ट ॲप्लिकेशन that is network analysis. How does a school system determine school bus routes and schedules? तर एखादी स्कूल असेल त्या स्कूल बसचा रूट आपल्याला डिटरमाइन करायचा असेल, बरोबर, त्यासाठी काय नेटवर्क पाहिजे त्याचं अनालिसिस आपण GIS मार्फत करू शकतो. द ॲडमिनिस्ट्रेटर्स कॅन यूज GIS फॉर अनालायझिंग फॅक्टर्स सच ॲज ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल, स्पीड लिमिट्स काय असेल, स्टुडंट्स ॲड्रेसेस त्या एरियातील काय काय आहेत, स्कूल लोकेशन कुठं आहे, क्लास शेड्यूल्स काय आहे त्याच्या आधारे सिलेक्ट द रूट्स दॅट मिनिमाइज द नंबर ऑफ बसेस अँड फ्युएल कॉस्ट. अशा प्रकारे फ्युएल कॉस्ट मिनिमम होईल याचं अनालिसिस आपण GIS वर करू शकतो. दॅट इज द नेटवर्क अनालिसिस. नेक्स्ट आहे इन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन्स. व्हॉट इज द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ अ प्रपोज्ड न्यू हाऊसिंग ऑर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑन अ कम्युनिटीज ड्रिंकिंग वॉटर सप्लाय. लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची जी स्कीम असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सिस्टीम आहे त्याच्यावरती काय इम्पॅक्ट झालेला आहे, त्या एरियातील लोकांच्या राहण्याच्या घरं असतील, इंडस्ट्रियल एरिया असेल, तर त्याचा आपण स्टडी, थोडक्यात इन्व्हायरमेंटल स्टडी GIS मार्फत करू शकतो. विच फॉरेस्ट एरिया नीड टू बी प्रिझर्व टू प्रिव्हेंट डॅमेज टू इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट रिक्रिएशनल फिशिंग स्ट्रीम्स. कोणता एरिया फॉरेस्ट आपल्याला प्रिझर्व करायला लागेल याचा स्टडी आपण GIS मार्फत करू शकतो. सो दॅट इज द इन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन. इज अ प्रपोज्ड न्यू ड्रिंकिंग वॉटर सप्लाय लोकेटेड टू क्लोज टू अँड अबंडंट वेस्ट साईट. अबंडंट वेस्ट साईटच्या जवळ तुम्ही ड्रिंकिंग वॉटर स्कीम करत असाल तर त्याचा स्टडी आपल्याला करता येईल. इन ईच ऑफ दिस एक्झाम्पल GIS कॅन बी यूज टू इंटिग्रेट अँड इव्हॅल्युएट मल्टिपल डाटा layers and attributes and then generates information that enables public officials and resource managers to make more informed decisions. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे डिसिजन घेण्यासाठी हा GIS चा वापर होतो. GIS softwares. The various commercial GIS softwares used in field are as follows. हे सॉफ्टवेअर्समध्ये आपल्याला डिटेल्स जाण्याची काही गरज नाही डिप्लोमा लेवलला, फक्त नावं माहिती असेल तरी ठीक आहे. ArcGIS, इट इज बेस्ड ऑन जिओस्पेशल गुगल अर्थ इज अ पार्ट ऑफ ESVI. GeoMedia, it is a commercial GIS software used for data management, visualization, analysis and cartographic tools. थर्ड आहे MapInfo Professionals. It is used for mapping out new ways. Global Mapper, it is special tool for 3D. Then Manifold GIS, the software is a combination of mapping CAD, DBMS and image processing. And Small World, it is used for design and plan any type of network infrastructure. It is widely used by electrical department, telecommunication department, gas and water utility system. So these are the different softwares used in GIS. The next, sources of errors in GIS. Following are the various sources of errors in GIS. The one आहे error due to source data. जो डाटाचा सोर्स आहे त्यामध्ये एरर असू शकते. त्यामध्ये जिओमेट्रिकल अँड सिस्मिक एरर्स इन द कंप्लायन्स ऑफ द सोर्स मॅप्स. नेक्स्ट, इनॲक्युरेसी इन सोर्स डाटा. इनॲक्युरेसीज ड्यू टू द रेंज कॅरेक्टर ऑफ नॅचरल बाउंड्रीज. एरर ड्यू टू सोर्स डाटा बिईंग आउट ऑफ डेट, डाटा आउट ऑफ डेट असेल. लिमिटेशन्स ऑफ सर्वे इक्विपमेंट, ह्या झाला एरर्स ड्यू टू सोर्स डाटा. नेक्स्ट, एरर ऑकरिंग ड्यू टू डाटा इनपुट, एरर इन अट्रिब्यूट डाटा एंट्री, एरर ड्यू टू ऑपरेशन मिस्टेक्स. ह्या काही एरर्स, सोर्सेस ऑफ एरर्स. एरर्स
इन डाटा स्टोरेज. तर तिसरा त्यातला आहे एरर्स इन डाटा स्टोरेज. त्यामध्ये एरर ड्यू टू लिमिटेड प्रिसिजन विथ विच कोऑर्डिनेट्स अँड अदर न्यूमेरिकल डाटा आर स्टोअर. नेक्स्ट आहे एरर अरायझिंग फ्रॉम रास्टरायझेशन. नंतर फोर्थ आहे एरर इन डाटा अनालिसिस अँड मॅनिप्युलेशन. त्यामध्ये एरर ड्यू टू इनकरेक्ट फॉर्म्युला यूज्ड, एरर ड्यू टू मॅप ओव्हरलॅप. नंतर फिफ्थ एरर इन आउटपुट ॲप्लिकेशन्स, एरर ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ आउटपुट डिव्हायसेस अँड IB करेक्ट application of GIS product. So these are the sources of errors in. या ठिकाणी आपला युनिट नंबर 6 म्हणजे लास्ट चॅप्टर संपलेला आहे. त्याचप्रमाणे तुमचा सिलेबस पण संपलेला आहे. आता यानंतर मी चॅप्टर वाईज ॲज अ असाइनमेंट म्हणून MSBT क्वेश्चन्स देणार आहे. ते तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करून चेक करून घेण्याचं आहे. त्याचप्रमाणे मॅन्युअल्स पण कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक टॉपिकवरचे एक्सपेरिमेंट्स यापूर्वीच मी अपलोड केलेले आहेत. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक.